नमस्कार. आज मी केलं शेगलाची भाजी. आमच्याकडे गोकुळाष्टमी आणि गौरी विसर्जनाक खरो मान असता तो शेगलाच्या भाजयेचो. शेगलाची भाजी घेताना थोडी कोवळी गोल पानाची आणि पोपटी रंगार घ्यायची. काळपट हिरवी जून घ्यायची नाही, ती चवीक आडूक लागता आणि व्यवस्थित शिजना सुद्धा नाही. भाजी आणलास का एक दिवस फ्रीजमध्ये न ठेवता बाहेर ठेवायची. मग नुसती हलवलास तरी त्याची पाने गळान पडतात. दाखवलंय तशी पानं काढून घ्यायची. नंतर त्याच्यातली पिकी पानं आणि मोठे काडिये निवडून काढायचे. मी थोडी चाळणीत घालून घेतले कारण त्याच्यात बारीक काडिये होते ते पडासाठी. मग भाजी धुवायची आणि फॅन खाली नितळत ठेवायची. बारीक कापून घ्यायची. तेल गरम झाला का त्याच्यात मिरची आणि कांदो थोडं परतवून घ्यायचो. त्याच्यावर भाजी घालायची आणि मुळापासून ढवळून घ्यायची. आधीच भाजीत मीठ घालायचं नाही कारण भाजी आळता. नंतर थोडी परतून झाली की भाजीत मीठ घालायचा. भाजी पूर्ण शिजासर अजिबात झाकण ठेवायचं नाही. सारखी ढवळीत रवायची. शिजली का वरसून खोबरा घालायचा. एकदम मस्त अशी हिरवीगार शेगलाची भाजी तयार.